नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे मसूरची भाजी. त्यासाठी मी इथे 1 वाटी घेतलेली आहे मसूर मोड आलेली आणि ती शिजवून घेतलेली आहे. खूप गाळ केलेली नाही. दाबल्यानंतर छान अशी चेपते म्हणजे अशी शिजलेली आहे. या पद्धतीने मसूर मी शिजवून घेतलेली आहे. आणि अर्धी वाटी मी इथे घेतलेले आहे मक्याचे दाणे. स्वीट कॉर्नचे हे दाणे मी घेतलेले आहेत. आणि एक मीडियम साईजचा आहे कांदा आणि हे वाटण आहे तर हे गरजेनुसार इथे वापरणार आहे. फोडणीसाठी कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर. चला तर मग एकदम सोपी आणि भरपूर सारे प्रोटीन असलेली ही मोड आलेली मसूरची भाजी आपल्याला करायची आहे. त्यामध्ये हे मक्याचे दाणे अतिशय उत्तम लागतात. कढईमध्ये लोखंडाच्या कढईमध्ये 2 टीस्पून मी घातलेलं आहे तेल. कढीपत्त्याची 10-12 पानं आहेत तर ती थोडीशी अशी तोडायची आहेत. फ्लेवर छान येतो. कांदा घालायचा. कांद्याला छान कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. मोड आलेलं धान्य जर आपण वाफेवरती छान शिजवून घेतलेला असेल तर वेळेवर आपण केव्हाही आमटी किंवा सुकी भाजी डब्यासाठी घरी खाण्यासाठी पटकन बनवू शकतो. मोड आलेलं धान्य लवकर खराब होतात कारण थोडंसं जरी पाणी राहिलं तरी चिकटपणा येतो आणि ते खराब होतात. त्यामुळे मस्त वाफेवरती हिंग हळद घालून आणि तुम्ही छान शिजवून ठेवले तर ते तुम्ही 1-2 दिवस वापरू शकता. माझ्या चॅनल वरती मी हे कडधान्य कसं शिजवायचं ह्याचे मी शॉर्ट दिलेले आहे, तुम्ही जरूर बघू शकता. कांदा आपला छान परतून झालेला आहे. दाणे आपल्याला टाकून घ्यायचे मक्याचे. मक्याचे दाणे टाकलेली ही मसूरची भाजी एकदा तरी नक्की करून बघा. तुम्हाला सर्वांना ही भाजी आवडल्याशिवाय राहणार नाही. थोडंसं आपल्याला 1 मिनिटभर फक्त ह्याला परतवून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे घालायचं आहे वाटण. 2 चमचे मी वाटण घालणार आहे. वाटणाची रेसिपी माझ्या चॅनल वरती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. एकदम छान मस्त वास सुटलेला आहे. थोडेसे आता आपल्याला 1 चिमटीभर घालायचं आहे हिंग आणि आहे हळद. 1 टीस्पून आपल्याला रस्सा भाजीचा मसाला घालायचा आहे. तिखट तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता. थोडंसं पाणी घालायचंय. थोडंसं पाणी घालून मसाले आपले छान शिजवून घेतले की छान स्वादही येतो आणि व्यवस्थित आपले मसाले शिजले जातात. शिजवून घेतलेली मसूर आपण घातलेली आहे. मसूर आपली शिजलेलीच आहे, फक्त थोडंसं पाणी घालणार आहे. सुक्की एकदम भाजी पाहिजे असेल तर पाणी नाही घातलं तुम्ही तरी सुद्धा चालेल, किंवा थोडंसं अगदी रस्सा भाजीमध्ये पाहिजे असेल थोडंसं पाणी घालायचं आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. मसूरची भाजी आपली इथे तयार झालेली आहे. थोडीशी घालायची आहे कोथिंबीर. मसूर आपली तयार झालेली आहे. नक्की करून बघा. आजची मसूरच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा आणि रेसिपी करून बघा. आवडल्यास मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.